घरी सोडण्याच्या बहाण्याने फसवून त्यांना एका अतिशय निर्जन अशा जंगलामध्ये नेऊन निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. नैना पुजारी हत्याकांड साल 2009 मध्ये घडलेलं एक भयावह प्रकरण. या प्रकरणात 26 वर्षीय नैना पुजारी नावाच्या एका महिलेचं सुरुवातीला अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर हे प्रकरण तेवढ्यावरच न थांबता अपहरणकर्त्यांनी नैना पुजारी नावाच्या या महिलेवर अमानुषपणे अत्याचार केले आणि मग तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर या संपूर्ण देशातून एकच संतापाची लाट उसळली. नैना पुजारी, वय वर्ष 26. नैना ही पुण्यातील कात्रज भागात राहायला होती. कम्प्युटर इंजिनियर असलेली नैना ही उच्च शिक्षित मुलगी होती. पुण्यात IT सेक्टरमध्ये सिनिक्रोन नावाच्या एका कंपनीत नैना नोकरी करत होती. नैनाचं दैनंदिन आयुष्य हे तिची नोकरी, घर आणि तिच्या संसारापर्यंतच मर्यादित होतं. काही वर्षांपूर्वी नैनाचं लग्न झालं होतं आणि नवरा अभिजित पुजारी हा सुद्धा पुण्यामध्येच नोकरी करत होता. पाहायला गेलं तर दोघेही आपलं आयुष्य आनंदाने जगत होते. रोज सकाळी घरची कामं आटपून नैना ऑफिसला जायला निघायची आणि संध्याकाळी 7च्या सुमारास ती पुन्हा ऑफिसहून घरी यायची. सर्वांशी हसून खेळून बोलणारी नैना तिचं आयुष्य अगदी साधेपणानं पण आनंदाने जगत होती. मात्र सारं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक एके दिवशी नैनाच्या आयुष्यात एक अघटित घटना घडली आणि क्षणार्धात तिचं संपूर्ण आयुष्य, तिची सगळी स्वप्न, सगळं काही उद्ध्वस्त झालं. तो काळा दिवस होता 7 ऑक्टोबर 2009चा. ऑफिसला जाण्यासाठी नैना नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. त्या दिवशी ऑफिसहून घरी लवकर येण्याचा नैनाचा प्लॅन होता. त्यामुळे तिने सकाळी घाईघाईतच घरची सर्व कामं उरकली आणि ती ऑफिसला जायला निघाली. दिवसभरात ऑफिसची सर्व महत्त्वाची कामं आटपून नैना ऑफिसमधून निघायच्या तयारीत होती. नैना काम करत असलेल्या कंपनीत महिलांना उशीर झाला तर त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना कंपनीकडून घरी सोडण्यासाठी सोय होती. मात्र 7 ऑक्टोबर 2009च्या त्या दिवशी नैना ऑफिसमधून लवकर निघाल्यामुळे तिला ऑफिसच्या गाडीने घरी जाता आलं नाही. म्हणून त्या दिवशी नैनाने बसने घरी जाण्याचा निर्णय केला आणि ती पुण्यातील खराडी बायपास येथील बस स्थानकाजवळ बसची वाट पाहत उभी राहिली. मात्र बराच वेळ वाट बघून सुद्धा बस न आल्याने नैनाने आपल्या पतीला फोन करून तिला घरी यायला उशीर होईल असं कळवलं. हॅलो हॅलो. अरे बराच वेळ झाला मी बसची वाट बघते पण बस येतच नाहीये. हा का? मला घरी यायला थोडा उशीर होईल. उशीर होणार आहे? ठीक आहे, हरकत नाही. ये सावकाश. चल मी लवकर कॉल करते तुला. हो करणे. इतक्यात बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या नैनाला समोरून एक कार येताना दिसते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कार अगदी नैनाच्या समोर येऊन थांबते. या गाडीत असलेला इसम हा नैनाच्या ओळखीचा होता. त्याचं नाव होतं योगेश राऊत. योगेश हा नैनाच्याच कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे साहजिकच नैना सुद्धा त्याला ओळखत होती. योगेशसह त्या गाडीमध्ये योगेशचे 2 मित्र सुद्धा बसलेले होते. त्यांचं नाव होतं राजू चौधरी आणि महेश ठाकूर. योगेशसह कारमध्ये बसलेले दोन्ही मित्र दारू प्यायलेले होते. हे तिघे बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या नैनाला लिफ्ट देण्यासाठी त्या बसस्थानकाजवळ आले होते. योगेश नैनाच्याच कंपनीत काम करत असल्यामुळे नैना आणि योगेशची तोंडओळख होती आणि याच विश्वासाच्या आधारावर नैना त्या गाडीत बसायला तयार झाली. मात्र नैनाने दाखवलेला विश्वास हा तिच्या दुर्दैवी अंताचं कारण ठरणार होता आणि याची पुसटशी ही कल्पना यावेळी नैनाला आली नव्हती. 7 ऑक्टोबरच्या त्या दिवशी नैनाला घरी लवकर पोचायचं होतं आणि त्यामुळे ती बस स्थानकावर उभी असते. मात्र तिला बस काही मिळत नाही आणि त्याचवेळी नैनाच्या कंपनीत काम करणारा योगेश राऊत नावाचा एक इसम नैनाला लिफ्ट ऑफर करतो. नैना देखील घरी लवकर पोचायचंय म्हणून त्या गाडीत जाऊन बसते आणि इथंच सारा घोळ होतो.
नैनाने 7 ऑक्टोबर 2009च्या त्या दिवशी घरी लवकर पोहोचता येईल म्हणून त्या गाडीत बसण्याचा निर्णय केला। तिचा हा निर्णय तिच्या निर्दयी अंताचं कारण बनणार होता। गाडी सुरू होताच योगेशसह त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही मित्रांच्या डोक्यात आता शैतानी विचार डोकावू लागले होते आणि या गोष्टीची कल्पना हळूहळू नैनाला सुद्धा येऊ लागली, कारण गाडी हडपसर मार्गे कात्रजला जाणं तिला अपेक्षित होतं, पण गाडी जाणून बुजून एका वेगळ्याच रस्त्याने पुढे नेली जाते। त्यामुळे आपण या गाडीत बसून खूप मोठी चूक केली आहे ही गोष्ट नैनाच्या हळूहळू लक्षात येऊ लागली। योगेश, अरे तू वेगळ्या रोडने गाडी घेतलीये, माझं घर या रोडला नाहीये। मॅडम, माझा मित्र आहे पुढे, त्याला फक्त घेतो मी आणि मग तुम्हाला घरी सोडतो, काय टेन्शन नका घेऊ, मी आहे ना। योगेश मित्राला घ्यायचं कारण सांगून नैनाच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो। योगेश वाघोली इथून एका ठिकाणाहून विश्वास कदम नावाच्या त्याच्या आणखी एका मित्राला सोबत घेतो। त्यानंतर गाडी अगदी सामसूम असलेल्या एका जागेवर नेली जाते। त्यामुळे कारमध्ये असलेली नैना अतिशय घाबरते आणि योगेशला जाब विचारू लागते। योगेश, तू मला इथे का आणलास? चूप बसायचा, आवाज पाहिजे नाही, एकदम आवाज बंद, चूप बसायचा। नैनाला आता कळून चुकलं होतं की तिच्यासोबत आता काय होणार आहे, कारण तिने त्या 4 नराधमांच्या चेहऱ्यावरचे ते विकृत भाव अचूक ओळखले होते। नैनाला चाकूचा धाक दाखवून त्या नराधमाने गाडीतच तिच्यावर सामूहिक अत्याचार केले। 4ही नराधमांच्या त्या विकृत कृत्याने नैना अक्षरशः घाबरली आणि ती त्या चौघांना विनवण्या करू लागली। मात्र त्या 4ही जणांना नैनाची अजिबात दया आली नाही आणि काही वेळाने त्यांनी नैनाकडे तिचं ATM कार्डची मागणी केली आणि त्याचा पिन नंबर विचारला। तिच्याकडून पिन नंबर मिळताच गाडी दुसऱ्या एका अज्ञात स्थळी नेऊन पुन्हा थांबवण्यात आली। यावेळी नैनाला गाडी बाहेर काढून तिच्यावर पुन्हा सामूहिक अत्याचार करण्यात आले। यानंतर नैनाला पुन्हा गाडीत बसून तिच्याकडील सर्व दागिने हिसकावून घेण्यात आले। नैनाकडून घेतलेल्या ATM कार्डच्या साहाय्याने त्यांनी 61,000 रुपये हे नैनाच्या खात्यातून काढले। पैसे मिळाल्यानंतर त्या चौघांनी गाडीतच नैनाचा छळ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर गाडी एका ढाब्यापाशी थांबून ते चौघेही ढाब्यावर दारू पिऊ लागले। त्यावेळी त्यांनी नैनाला गाडीतच कोंडून ठेवलेलं होतं। ढाब्यावर दारू पीत बसलेल्या या चौघांच्या चेहऱ्यावर कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप आणि कोणाची भीतीही नव्हती। नैना पुजारी या IT इंजिनियर म्हणून नोकरी करत होत्या आणि एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या कंपनीच्या बाहेरील बसस्टॉपवर जेव्हा बससाठी उभ्या होत्या तेव्हा यातील जो प्रमुख आरोपी आहे त्या आरोपीने त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या इंडिका गाडीमध्ये बसवलं। त्याच्याबरोबर त्याचा एक जोडीदार होता आणि घरी सोडण्याच्या ऐवजी फसवून त्यांना असा निर्जन भागामध्ये ते घेऊन गेले। तिथे त्यांना त्यांचा अजून एक मित्र भेटला आणि या सगळ्यांनी मिळून गाडीमध्ये आणि निर्जन भागामध्ये त्यांच्यावर सामूहिकरित्या असा बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांना खेड तालुक्यामध्ये एका अतिशय निर्जन अशा जंगलामध्ये नेऊन निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती। नैना पुजारी या अवघ्या 26 वर्षीय महिलेचं अपहरण करून गाडीतच त्या नराधमांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या। नैनावर त्यांनी अमानुष अत्याचार केले तरी त्यांना तिची दया आली नाही। आता नैनाचं अपहरण करून काही तास उलटून गेले होते, त्यामुळे नैनाचे घरचे सुद्धा चिंतित झाले, कारण नैना ऑफिसवरून घरी पोहोचलीच नव्हती। त्यामुळे तिला शोधण्यासाठी नैनाचे पती अभिजित पुजारी यांनी पोलीस स्टेशन गाठलं। 7 ऑक्टोबर 2009च्या त्या दिवशी नैना ऑफिसहून लवकर घरी येणार होती आणि तिने तसं ऑफिसमधून निघाल्यानंतर तिच्या नवऱ्याला फोन करून कळवलं सुद्धा होतं, पण तरी नैना वेळेत घरी पोहोचली नाही, म्हणून तिच्या नवऱ्याचं टेन्शन वाढू लागलं होतं। हॅलो, हां, मी अभिजित पुजारी बोलतो, नैना पुजारीचा नाही।
नैना आहे का ऑफिसमध्ये? नाही का? अच्छा, निघाली नाही. ऍक्च्युली ती अजून घरी आली नाही म्हणून चौकशी करत होती. बरं, तुम्हाला काही कळलं तर प्लीज जरा कॉलबॅक करा मला आणि कळवा. हां, ओके. ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर नैना आज ऑफिसमधून लवकर गेल्याचं अभिजितला सांगण्यात आलं होतं. म्हणून मग नैना ऑफिसमधून घरी न येता परस्पर कुठे गेली या एकाच प्रश्नाने अभिजित अक्षरशः अस्वस्थ झाला होता. त्यामुळे नैना घरी न आल्याने अभिजितने नैना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकीकडे नैना घरी न परतल्यामुळे तिच्या घरचे अस्वस्थ होते, तर दुसरीकडे नैना त्या 4 नराधमांच्या अमानुष अत्याचारांना सामोरे जात होते. झिंगलेल्या अवस्थेतच ते चौघेही गाडीत नैनावर पुन्हा पुन्हा अत्याचार करत होते. काही वेळानंतर दारूची नशा हळूहळू आणखी वाढू लागतात त्यांनी गाडीतच एकमेकांना इशारा करून नैनाच्याच ओढणीने तिचा गळा ओढून तिची निर्घुणपणे हत्या केली. नैनाची हत्या केल्यानंतर इथवरच न थांबता त्या नराधमांनी नैनाच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा हा दगडाने ठेचून विद्रूप केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह राजगुरुनगर येथील परिसरात त्यांनी फेकून दिला. यानंतर 9 ऑक्टोबरला राजगुरुनगर येथील परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच राजगुरुनगर येथील मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह नैना पुजारीचा असल्याचं स्पष्ट झालं. मृतदेह हाती लागताच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली. सर्व ड्रायव्हर्सची चौकशी करण्यात आली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड सुद्धा तपासण्यात आले. त्याचवेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना योगेश राऊतचं नाव पोलिसांच्या समोर आलं आणि मग 16 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी योगेश, राजू आणि महेश या तिघांना अटक केली. 9 डिसेंबरला या प्रकरणातील 4थ्या आरोपीला म्हणजेच विश्वास कदमला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. 12 जानेवारी 2010 रोजी या प्रकरणातली चार्जशीट दाखल केल्यानंतर नैना पुजारी हत्याकांडाचा खटला सुरू झाला. मात्र अटकेच्या 1.5 वर्षानंतर योगेश राऊत रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. पळून गेलेल्या योगेशने रवी भल्ला हे नाव धारण करून अमृतसरमधल्या एका गुरुद्वाऱ्यात सेवक म्हणून काम केले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने योगेशने ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड काढून तो दिल्लीतच काही काळासाठी सेटल झाला. पण एके दिवशी पत्नीला भेटण्यासाठी योगेश राऊत शिर्डीला आलेला असताना अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अखेर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाचा खटला मे 2017 मध्ये सुरू झाला आणि बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली योगेश राऊत, महेश ठाकूर व विश्वास कदमला पुण्याच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील 4था आरोपी म्हणजेच राजू चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आला. याबाबत त्यांच्या पत्नी बेपत्ता झाल्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट येरवडा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. तपास करत असताना 9 ऑक्टोबर रोजी राजगुरुनगरच्या जंगलामध्ये एका अनोळखी महिलेचा चेहरा विद्रूप केलेला असा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांना हा मृतदेह नैना पुजारी यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर याबाबत 4 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली होती. यामध्ये राजेश चौधरी या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं होतं आणि या दरम्यान हे आरोपी अटकेत असताना यातील प्रमुख आरोपी योगेश राऊत जो होता तो ससून हॉस्पिटलमधून 2011 मध्ये ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता आणि जवळपास 1.5 वर्षानंतर 2013 मध्ये मे महिन्यामध्ये त्याला शिर्डी येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर या खटल्याची सुनावणी विविध कारणामुळे लांबत गेली आणि शेवटी 9 मे 2017 रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन माननीय सत्र न्यायालयानं या 3 आरोपींना खून, सामूहिक बलात्कार या आणि इतर काही कलमांच्या खाली दोषी ठरवून या सर्व आरोपींना माफीचा साक्षीदार वगळून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिलेली होती. त्याच्यामध्ये बराच युक्तिवाद झाला. फाशीची शिक्षा द्यायची, जन्मठेपेची शिक्षा द्यायची. बचाव पक्षाचं म्हणणं होतं की जन्मठेपेची शिक्षा ही योग्य आहे, पण सरकार पक्षातर्फे मी जो युक्तिवाद केला की अशा पद्धतीच्या केसमध्ये जर फाशी दिली नाही तर मग कुठल्याच केसमध्ये फाशी देता येणार नाही, कारण इतक्या निर्घृणपणे ही हत्या केली होती आणि त्याच्या आधी
वेळी ठिकठिकाणी गाडीमध्ये, नंतर निर्जन वस्तीमध्ये तिच्यावर सामूहिकरित्या बलात्कार केला होता आणि फसवून तिला नेलं होतं आणि सोडायचं आमिष दाखवूनसुद्धा सोडलं नव्हतं आणि जंगलामध्ये नेऊन तिचा खून केला. त्यामुळे ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे असं कोर्टाच्या निदर्शनास जेव्हा मी आणून दिलं, त्याच्यानंतर कोर्टाने सरकार पक्षाचं म्हणणं ग्राह्य धरून त्या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. अखेर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणावर खटला सुरू झाला आणि मे 2017मध्ये नैना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांनाही पुण्याच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणातील चौथ्या आरोपीला म्हणजेच राजू चौधरीला माफीचा साक्षीदार करण्यात आलं. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या या तिन्ही आरोपींना खून, सामूहिक बलात्कार आणि अपहरण या कलमाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. या घटनेतील आरोपींना जरी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असली तरीसुद्धा ज्या क्रूरतेने त्यांनी नैनाचा अमानुष छळ केला त्याला जगातील कठोरातली कठोर शिक्षासुद्धा कमीच आहे. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष कार्यक्रमात सध्या वेळ झाली तेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.